नमस्कार मंडळी, कसे आहात सर्वजण. तर मी म्युझिक ऐकत अशी काम करते आणि खूप छान प्रकारे आपल्याला ॲक्टिव्ह राहता येतं म्युझिकमुळं. आणि पोळ्या प्रणीतसाठी करत होते, पण तो बोलला मम्मी रोज तू दमू नकोस, एक दिवसाआड बनवल्यास तरी चालेल, मी ॲडजस्ट करेल. आणि कारण मिस्टरांना भाकरी खायची असते रोज, तर त्यांनी आता सकाळी नारळ पाणी पिऊन आले आणि मला बोलले गरम गरम चहा पोळी मी खातो, चपाती. मग नारळचे पहा मस्त तुकडे पण आणलेले आणि नारळ पण खूप सुंदर, म्हणजे पाणी पण छान होतं. प्रणीतसाठी मी ठेवलं आहे ते. मला बीट घेतलं आहे वाफवून आणि मी सगळ्या पोळ्या तयार केल्या. आता मी पण जेवते आणि म्हणजे एवढ्या लाटून घेते आणि मग चपाती भाजी खाते मी, रस्सा भाजी ह्याची शेवग्याची. मी काय सांगते, मला यूट्यूबमुळं शेअर करता येतं हॅपी टाईम, माझा दुःखाचा टाईम. म्हणजे माझं माइंड आणि डोकं शांत राहतं त्याच्यामुळं. आणि मी खूप हे आहे, दुपारी झोप घेतली, बिस्किटं खाल्ले 4-5. प्रणीतला चहा कर, दूध नव्हतं मग बाहेर आले आणि दूध घेतलं. हे पहा असं आहे आमचं मार्केट. आणि टॅमॅटो पण घेतले. मार्केटमध्ये अशी गर्दी होती, तर हृदय हलकं राहतं आपलं, म्हणजे हार्ट एकदम चांगलं राहतं. मी हेच तुमच्यापर्यंत माझी लाईफ जर्नी शेअर करते डे टू डे, आणि तुम्ही छान प्रतिसाद देताय रोजच्या ह्याला, तर असंच ठेवा. आणि ते पण व्हिडिओ पहा. त्यावेळेस मला फास्टमध्ये एडिटिंग नाही करता येत, किंवा मी त्या सिच्युएशनमध्ये नव्हते हॉस्पिटलच्या. कांदापात आणलेली, भाकरी बनवल्या आणि मस्त कांदापातची भाजी बनवली आणि मिस्टरांची वाट बघत होते. प्रणीत निघालेला सायकलिंगला, तर ही मुगाची डाळ घालून अशी फोडणी देऊन वाफेवरच शिजू द्यायची. खूप छान लागते कांदापात भाजी आणि भाकरी. तर आजचा हा डिनर मेनू होता. आणि मिस्टर वाट बघते कधी येणार. मला भूक लागलेली, मी जेवून घेतलं. तर सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.